हे सगळ्या विधानसभा मतदारसंघामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये मताधिक्य तुमच्या माझ्या ताईंना मिळणार आहे. माझी विनंती एवढीच आहे, पाटोदा हे गाव हे घरचं गाव आहे. तुम्ही सर्व हे आपलं कुटुंब आहात. तुमचा आशीर्वाद, तुमचं प्रेम हे साहेबांवर, दादांवर राहिलेलंच आहे. माझी विनंती एवढीच आहे की 7 तारखेला मतरूपी आशीर्वाद आपण नरेंद्रभाई मोदी आणि अर्चनाताईंना द्यावा. घड्याळाला मत म्हणजे मोदीजींना मत, हे आपण लक्षात घ्यावं. आता काल एक विषय झाला, प्रवीण तुम्ही होता का परवाच्या रॅलीला अर्चनाताईंच्या? माझ्या पाटोदा गावातले अनेक माझे नागरिक असतील, होता का? रॅली कशी झाली? किती होते लोक? अजितदादा तर पुढे बारामतीत गेले की माझ्या सासरवाडीमध्ये एवढं मोठं माझं स्वागत झालं की माझ्या बारामतीत पण एवढं मोठं स्वागत झालं नसेल. 35,000 लोक आपल्या अर्चनाताईंच्या, आपल्या बहिणीच्या रॅलीसाठी, हे सगळे भावंड आणि माझ्या माता भगिनी त्या रॅलीसाठी उपस्थित होते. तुम्ही मला सांगा, मी काहीतरी आरोप केला म्हणून आज मी त्या माणसाला शोधून काढलं. ह्यांनी काय आरोप केला की पैसे देऊन भाड्याचे लोक आणले. प्रवीण तुम्ही भाड्यानं आला? तुम्हाला मल्हार पाटलानं भाडं दिलं यायला? इथं बसलेल्या माझ्या मायबाप जनतेला मल्हार पाटलानं पैसे दिले की माझ्या आईच्या रॅलीसाठी या म्हणून? म्हणून ह्याचं बघा, हे बघा, हे व्हिडिओ आज केलाय, हे ऐका जरा. हे उघड, कसं उघडायचं? सभेमध्ये हा आरोप करतोय. बचत गटाच्या महिलांना घेऊन आलेले होते आणि 500-500 रुपये त्यांना जेवून महिलांना इथं घेऊन आलेले आहेत. अशा पद्धतीचे असे बरेच महिला आहेत ते त्यांनी स्वतःहून सांगितले की आम्हाला 500-500 रुपये देऊन. हे असं एका माणसाला आरोप करायला लावलं. आता तो काय बोलतोय ऐका. तारीख होती कोर्टामध्ये थांबलेलो होतो आणि रॅली होती. रॅलीमध्ये खूप गर्दी होती. त्या गर्दीमध्ये काही युट्यूब चॅनलमध्ये फिरत होते. बऱ्याच लोकांचं त्याने एकेक लोकांना पण सांगत होते की तुम्ही असं बोला की आजच्या गर्दीमध्ये लोक खूप आलेत आणि 500-500 रुपये देऊन आलेत असं तुम्ही सांगा की आम्ही तुम्हाला काहीतरी पैसे देऊ. काही लोक याच्यामध्ये बोलत होते. पण मला ते सांगितलं आणि मला म्हणलं की आम्ही तुम्हाला 4-5 हजार रुपये देऊ. किती देऊ? 4-5 हजार रुपये. हा स्व करताना आला नाही. हा दुसरा माणूस म्हणजे ह्या लोकांना आता अजून एक कोण माणूस आहेत, सगळे लोक यांना परत जाऊन आपल्या लोकांनी विचारलं, बाबा तुला पैसे देऊन आणलं का बाबा? हा माणूस 4-5 हजार रुपयासाठी हे विरोधक 4,000-5 हजार रुपये देऊन आपल्या लोकांची, आपल्या ताईंची बदनामी करण्याची ह्यांची परिस्थिती झालेली आहे. कारण काय, 4 जूनला ही मायबाप जनता घड्याळाचं बटन दाबून आपल्या ताईंना आशीर्वाद देणार. त्या रॅलीच्या दिवशीच या समोरच्यांचा पराभव त्यांनी स्वीकारलेला आहे. आणि म्हणून आज मी अजून एक आनंदाची बातमी आपल्याला देतो. आत्ताच आपल्याला दिल्लीतनं निरोप आलेला आहे की येणाऱ्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता आपल्या धाराशिव जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये नरेंद्रभाई मोदींची सभा आपल्या 30 एप्रिलला सकाळी 11 वाजता आपल्या जिल्ह्यामध्ये, धाराशिव शहरामध्ये होणार आहे. त्या दिवशी तर तुम्ही जनसागर बघा. त्या दिवशी मल्हार पाटलाची चॅलेंज आहे. या राज्यात का या देशामध्ये एवढी माझी मायबाप जनता दिसणार नाही तेवढी जनता धाराशिव शहरामध्ये आपल्या देशाचा वाघ नरेंद्रभाई मोदींचा स्वागत करण्यासाठी उपस्थित असणार आहे. आणि म्हणून मी आपली जास्त वेळ घेणार नाही. तुम्ही सर्व माझं कुटुंब आहात. मल्हार पाटील किंवा त्याचे पुढचे 50 पिढ्या तुमच्या उपकाराची परतफेड करू शकणार नाही. माझी विनंती एवढीच आहे, ही आपली घरची निवडणूक आहे.
पाटोदा गाव हे माझी आजी पुष्पाताई असतील, माझे आजोबा माझे काका अमोल भैया असतील, हे त्यांचं हक्काचं गाव आहे. हे डॉक्टर साहेबांवर प्रेम करणारं गाव आहे. माझी विनंती एवढीच आहे, आपला आशीर्वाद आपला प्रेम हे कायम राहावं आणि येणाऱ्या 7 तारखेला महायुतीच्या उमेदवार सौ अर्चनाताई राणा जगजितसिंह पाटील यांना आपण घड्याळाचं बटन दाबून प्रचंड आशीर्वाद प्रेम आणि मोदीजींना आपण आशीर्वाद आणि प्रेम आणि मतरूपी आपण द्यावं, एवढीच आपल्याला नम्र विनंती करतो आणि माझं भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.